वर्षातून एकदा येते भाई. साल्टी गेली तर चालेल, कुठे बी रुतबा कमी नाही झाला पाहिजे. मॅन ऑफ द मॅच पाण्याने मारले. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. म्हणजे आज होली चषक मॅचेस असणार आहेत आणि भरपूर एन्जॉय आज आपल्या गावामध्ये होणार आहे. होली पेटवणार आहेत. तर पूर्ण शेड्यूल आता सकाळी काल डान्स झाले आपले गावामध्ये, मस्त डान्स होते. पण कारण असं आहे, शूट केलं असता पण जी गाणी असतात त्याचे कॉपीराईट लागतात आमच्या यूट्यूब चॅनलवरती. म्हणून यूट्यूब टायमिंगला चॅनल आमचं बॅन पण करू शकते. म्हणून यूट्यूबर कोण डान्स वगैरे जी इथं गाणी वाजतात तिथं शूट करत नाही जास्त. हा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व केला नाही. तुमच्या मनामध्ये येतात करीत नाही असं नसतं विषय कधी. तर ते जाऊ दे, कंटिन्यू. आपण आता मस्तपैकी नाश्ता केला आहे तर मैदानावरती जाऊ. 40+ किंवा 45+ म्हणजे 40 किंवा 45 वयांच्या, म्हणजे वय जास्ती असेल त्यांच्या मॅचेस आहेत. तर बघूया आणि फुल मजा येते त्या बघायला. आणि पार्टी जो कोण आज शिमग्याचा सण आहे तर कोण कुठे काय करीत असेल, मजा मस्ती करीत असेल तर बिंदास करू द्या. बघूया. होली हाणाला पण जायचं आहे आपल्याला आणि सर्व फुल एन्जॉय पण तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. मोबाईल टेकला पाहिजे बस. मोबाईलने साथ दिली आपल्याला चार्जिंगच्या बद्दल तर आणि स्टोरेजच्या बद्दल तर नक्की संपूर्ण ब्लॉग शूट करेन मी. थँक्यू, धन्यवाद. आता न बोल वेल घालवता आपण जाऊया करंजाच्या मैदानावरती. तिथं मॅची आहेत त्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते थोडाफार. आणि बस झाली बघ भेटूया मैदानावरती. 10 वर्ष झालेली वय वाढलंय त्याच्यामुळे आम्ही 11 जणांची जी टीम आहे ती. आता आपण आलोय मैदानावरती आणि इथं बघू शकता यांची इंटरव्ह्यू चालू आहे. आणि आकर्षक मित्रमंडळ करंजा ग्रामस्थ होळीचा बकरा चषक 2026 हे मॅचेस ऑर्गनाईज केलेले आहेत. आणि पहिली जी टीम आहे त्यांचं मला वाटते टॉस अजून उडलेला नाही. इंटरव्ह्यू वगैरे चालू आहे त्यांची. आणि इथं बघू शकतो प्रॅक्टिस करायला सुद्धा आलेले आहेत. आणि हे बघूया कोण कोण माणसं आहेत तिथं. 2 टीम्स आलेले आहेत. 2 टीम बघू शकता. एक कोंट्रीची टीम दिसतोय आणि एक करंजाची टीम दिसतोय. आपल्यासोबत आहे जयेश आणि जयेशने त्यांचे प्रॉपर इंटरव्ह्यू घेतलेले आहे. जयेश मी काय बोलतोय, पहिला राऊंड कोणता असणार आहे? पहिला राऊंड आहे गावातला संघ आहे आणि एक कोंढरीतला संघ आहे, म्हणजे कोली कोंढरीतला आहे. तर आज जवळजवळ 16 संघ आहेत. काल 2 दिवसात 16 संघ झालेत. आज एका दिवसात 16 संघ होते आणि आजच या मैदानात होली असते. त्यामुळे लवकरात लवकर हे सर्व टुर्नामेंट उरकायचे आहेत. त्यामुळे लवकर कार्यक्रम उरकायचा आहे. आणि गेल्या वर्षी पहिला नंबर कोणी मारलेला होलीचा बकरा कोणी मारलेला? जयेंद्र कोळी गेल्या वर्षी गावातच मारलेला. यांना सुद्धा विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. नावापाड्यात मारलेला. गेल्या वर्षी नावापाड्याने मारलेला आणि दुसरा मारलेला कासवला पाड्याने. विकास होलीचा बकरा कोण घेऊन जातोय? दर वर्षी या होलीच्या बकऱ्यासाठी प्रत्येक टीम तडपडत असते. जाम संघर्ष करायला लागतो. कारण वर्षात एकदा वर्ल्ड कप सारखा सामना असतो. हा वर्ल्ड कप करंजा गावचा. त्यासाठी प्रत्येक संघ धडपडत असते आणि मान प्रत्येकाला सहजासहजी मिळत नाही. आणि ही मजा बघण्यासाठी तुम्ही जाऊ नका कुठेही, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आणि इथं बघू शकता ट्रॉफ्या वगैरे किती आहेत. आणि मेन आकर्षक म्हणजे समोर 3 बाटल्या बघू शकता दियाच्या वाईन. आणि त्या स्पॉन्सर केलेल्या आहेत कोलीवाडा बिअर शॉप. कसा एवढा मोठा म्हणजे काहीतरी कोणतरी देते, त्यांचं मेन्शन केलं पाहिजे, प्रमोशन केलं पाहिजे. होणाऱ्या क्रिकेट मॅचेस आहेत ना त्या खरं तर आजच्या मॅची होतील त्या 45+ आहेत. आणि एक मजा एक आनंदाने खेळत असतात आणि ते प्रत्येक जण आजच्या दिवसामध्ये आपण पाहायला घेतल्याशिवाय खेळणार नाही. बघा तुम्ही मजा. यो मैदान आहे ना आता सध्या रिकाम आहे पण पूर्ण गजबजल अजून जाऊ दे. एक तास पूर्ण भरलं पूर्ण मैदान. माता माकाली कोली कोंढरी. तर भेटूया थोड्याच वेळात. आमचे ब्लॉगर जरा होऊ दे. जयंत कोहली आणि अखिलेश ठाकूर. चेक हॅलो चेक. आपल्याला एक मोठी झुंज पाहायला भेटेल. आपल्याला सुद्धा विनंती असेल स्वागत असेल.
विकेटचं पूजन होतोय, टाळ्यांचा वर्षाव होतोय. मारणार तर मग तुमचा जीव सुद्धा जाऊ शकतो. असे भूमिपूजन होत राहतील, पण आता सध्या पेडा आलाय तो घे. हे गोड बी जास्त खात नाही. हे अर्धा त्याच्यातलं बस नाही. कसा डायलॉग कसा होता? बरोबर होता, पण हे खाणाऱ्यांसाठी डायलॉग मारला तर ठीक होता, माझ्यासाठी काय उपयोगाचाच नाही. राष्ट्रगीत सुरू करेंगे. आता टॉस उडवण्याचा कार्यक्रम चालू आहे दोन संघामध्ये, एक कोली कोंढरी आणि एक मला वाटते करंजा. तर बघूया कोण टॉस जिंकतोय. तू बोलतास छापा. कोली कोंढरी आपली टॉस जिंकलेली आहे. तर बघूया मॅच जिंकतोय काय आणि कसा मॉल होणार आहे. तर ऑल द बेस्ट आहे ना. कालच्या दिवसामध्ये आपण फायनल बघितली. अशी वाटत होती की हा ट्रायल बॉल चालू आहे. ज्येष्ठ नागरिक प्रॅक्टिस करतात आणि त्यांचा शूट घेतोय. ते काही इम्पॉर्टंट नाही जास्ती, ते पण आहेत, पण यांचं कसं एकदम ज्येष्ठ नागरिक आहेत तर दाखवणं गरजेचं आहे. 33-34 वयाचा त्याला खेळता येणार नाही. पण होळीचा आकर्षक बकरा याचा मित्रमंडळ अर्थ काय त्याला असेल? टी-शर्टा दिलेली आहे, ती बघा. राजू दादा की जे 12 महिन्याच्या बोटीवर खपतात मच्छीसाठी, त्यांच्यासाठी हा होळीचा बकरा माझा तरी असा अंदाज आहे. तुला झालं मोठी बाई? आवर्जून मोठी घेणार बाई झालं तुला? मनोहर दादा. कात्र्या करशील यांच्या तू. तर बघू शकता आकर्षक मित्रमंडळ लॉट आहे पूर्ण टीमींचा. टोटल 8 टीमी आहेत. सन्माननीय आदरणीय भारतजी नाकवा, आपल्याला विनंती जे असेल commentary की आपण करण्यासाठी बसलेले व्यासपीठाचा आहेत. ताबा घ्यायचा आहे. आपली जागा प्रेक्षकामध्ये नाही आहे. आपल्या सुद्धा माध्यमातून होळीचा बकरा गेल्या वर्षी आपण बघितला. काय सुंदर असं देखणं आयोजन केलं होतं. आपल्या सन्माननीय गावातला आदरणीय सोम्या भारतजी सुद्धा आहे. नाकवा, आपल्याला विनंती असेल तो की आपण acting अतिथी करतोय कक्षामध्ये सध्या. यायचं आणि आहे. थोड्याच वेळात म्हणजे मॅचला सुरुवात होईल, ते दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. थँक्यू सो मच. आपण पाहताय चला आता पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल मध्ये काय होतंय बघूया. षटकार मारतोय का आउट जातोय बघूया. सर्व कार्य सर्वदा महाराष्ट्राचे आरेखन छत्रपती. पहिलाच बॉल पाहायला मिळाला आहे. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. हो, चांगला फटका पाहायला मिळतोय. तिसऱ्या बॉल वरती खातं खोलत असताना टीम पाहायला मिळतोय. दोन्ही धावांना श्री गणेश दला बँक अकाउंट उघडलाय. कमालची पाहायला मिळतोय. आपण 2 दिवस आपण बघत आहोत वारंवार सातत्याने ज्यांचा उल्लेख करत असतो. आज त्यांचं इथं शुभ आगमन झालेलं आहे आणि खास आकर्षण मित्र मंडळ यांचं नेहमी आकर्षण हे आयोजन असतोय. आणि त्यांनी सांगितलं की उरण पोलीस स्टेशन महिला गट आणि नावा पोलीस स्टेशन महिला गट यांचे एक शो मॅच होणार आहे. आणि आता खरंच त्यांचं या मैदानावर दोन्ही वयोगटाचं मला वाटतं इथं शुभ आगमन झालेलं आहे. तर या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक स्वागत असेल. धन्यवाद. केंद्र गोळे, आपल्याला हा निर्णय माहिती आहे. आपण खेळता धावा झाल्या, आणि गोल्स काढून आहेत गोलंदाज कोंढरी सुद्धा संघाला. दक्षता आणि घ्या. बॅटिंगला नंतर फक्त ज्याचा तुम्ही वय 50 आहे 47 त्याची सलामीची जोडी धावू शकते. पण ओपनिंग जी जोडी असेल ती बघूया आता 50 कोण- वरती पाहिजे. कोणचा 50 आणि जो वय झालाय गोलंदाज असेल, टीममध्ये, तो सुद्धा ते 50 जातील. असला पाहिजे. त्याची आपण दक्षता घ्यायची आहे. आपला करायचा आहे पहिला चेंडू परेश म्हात्रे यांच्या माध्यमातून. हा चेंडू, पहिला चेंडू, पंचांचा इशारा, खराब चेंडू येतोय. एक शाहरुख खानची ऍक्शन. आमचे मेन पंच उरण असोसिएशनचे सदस्य संपडा 3 फिल्डिंग आमची आणि चुकीचा बॉल होतोय दोन संघामध्ये. टाटा बाय बाय ठेव डीजे. षटकार मारला तर शूट झाला मिस. तर समजतो आपल्याला सुंदर असा षटकार दिनेशच्या बॅटीतून. त्याच प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न. आता चेंडू मात्र दिनेशला समजत नाही आणि मला वाटते आता परेश म्हात्रे गोलंदाज यांचा षटक. तो 20 धावाला आता फटका. सिंगल पूर्ण. दोन धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या धावता.
6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. आणि या साईडला बघू शकतो पोलीस महिला टीम आलेली आहे. यांची सुद्धा मॅच होणार आहे, ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि आपल्या गावातले अजून काय आलेत नाही लोक, या साईडला बसतात आपले सर्वजण. हळूहळू पब्लिक भरेल ती, मग फुल एन्जॉय येईल. असं वाटतंय काय वाईट बॉल टाकून टाकून टीम जिंकणार आहे. बॉलर एकदम भारी आहे. मोठा मासा गळाला अडकतोय. मॅडम आपल्याला विनंती आहे, आता हा चेंडू व्हायत असेल 6 बॉलांचे 36 बॉल वाईट टाकले ते बॉलरने. मस्ती करते 4-5 टाकलं तरी. आता फक्त 4 धावांची गरज असेल आहे. अरे आवाज कार बक्षीस नको. इथं महिला टीम बसलेली आहे, त्यांची थोड्याच वेळात मॅचला सुरुवात होणार आहे. ती तुम्हाला दाखवतोय, नक्कीच मजा येईल. इंटरेस्टिंग मॅच असणार आहे ती. गणेश कोणतरी हरलेले आहे आणि करंदा जिंकलेले आहे. शूट करणार आणि आपल्याला लगेच मैदानामध्ये खेळण्यासाठी दाखवायचं आहे. दोन्ही संघाच्या महिला वर्ग एका साईडला पोलीस स्टेशन उरण आणि नावा पोलीस स्टेशन यांचा सामना असेल. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट कुठलं पोलीस स्टेशन जिंकलेलं आहे? तर ही मॅच बघायला भरपूर मजा येणार आहे. तुम्ही नाव तर एक टीम आहे उरण पोलीस स्टेशन आणि नावाशेवा पोलीस स्टेशन. मध्ये पोलीस आहेत, फक्त आम्ही अल्टरनेट आमच्या सीएसएफच्या महिला हरलेल्या आहेत. संघाला पेपरची पिशवी आणि थम्स अप. चला तर ही मॅच बघायला भरपूर मजा येणार आहे. आपल्या मैदानामध्ये पहिल्यांदाच काहीतरी असा महिला म्हणजे मॅच होतोय, तर ती बघण्यासाठी भरपूर प्रेक्षक सुद्धा बघू शकतो इथं आणि भरपूर मजा येणार आहे. तर चला दाखवतोय ती, बघू शकतो इथं कोण कोण आहे टीमामध्ये. बेस्ट ऑफ लक सर्वांना. दोन संघ असतील आपल्या खेळण्यासाठी. थँक्यू. एक ही है और वो साइड में 2 है. अंपायर क्या डिसीजन दिले वहाँ पे ध्यान. चला आता थोड्याच वेळेला त्यांची मॅच चालू होईल. टॉस वगैरे उडवून झालेला आहे आणि इथं सर्व रूल्स जे नियम्स आहेत ते सांगण्यासाठी आपले गावाचे जे ऑर्गनायझर आहेत क्रिकेट ते म्हणजे सांगायला आलेले होते. आणि बघू शकतो इथं सर्व महिला उभ्या आहेत पिचवरती सध्या आणि थोड्याच वेळेला त्यांचा आता क्रिकेट मॅच चालू होईल. बॅट हॅलो, धन्यवाद. वरती मारून ओ भाई आणि पहिला बॉल भारी आणि फिल्डिंग बघू शकतो इथं. नाईस नाईस नाईस. आदरणीय सन्माननीय जयेंद्रदादा कोहली आपलं सुद्धा यशोचित मान सन्मान करण्यात येईल. या आमच्याकडे वेळ कमी आहे. षटकारासाठी समीर दादा यांच्यावर 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्या बाते मस्त फिल्डिंग बघा. नंदूदादा चव्हाण यांच्या पवित्र शुभ हस्ते जयेंद्र कोहली यांचं यशोचित मान सन्मान करण्यात येईल. एक मंडळाकडून वृक्षरोप त्यांना देण्यात येईल, तो त्यांनी स्वीकारायचा आहे. आपल्या गावांच्या जर बायका बघित असशील ब्लॉग तर शिका काहीतरी. एवढे उन्हान खेळतान. या गावचे सुपुत्र नवऱ्यानं 2 गोष्टी शिकवण्यापेक्षा आणि मारण्यापेक्षा क्रिकेट खेळलं होतं बरं होईल. लगन केल्यावर तुला समजेल. बॉलिंग 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 बॉलिंग. ही मैदानातली पब्लिक आहे ना, ते चेअरअप केला पाहिजे थोडाफार, पण ते चेअरअप करत नाही. फोन करा. अजून कसं आहे, मला वाटते पॉवर आतमध्ये गेलेलं नाही, टायमिंग झालेलं नाही, म्हणून चेअरअप. यांच्याकडून या मंडळासाठी रोख रक्कम 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. नाव ऍड करून घ्या. थँक्यू सो मच मॅडम. आलात या 3 ओव्हरमध्ये 13 धावा काढलेल्या आहेत आणि 14 काढून आहेत. आव्हान असेल. तर बघूया आता ती दुसरी टीम आहे, धावा काढते की हारतोय. त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. चला आता या 3 ओव्हरीमध्ये 14 धावा काढतात का बघूया. प्रथम आम्हाला सुद्धा आल्यानंतर बरं वाटलं. Battingला सुरुवात केलेली आहे. मॅच पाहण्यासाठी एन्जॉय करण्यासाठी मजा आहे. पण प्रथमतः आम्ही ओके चांगला बॉल पाहायला मिळाला. त्यावरती बघूया धाव. किती धावा येतील या बॉल वरती. डिसिजन इज पेंडिंग. या साईडला गेला ना बॉल, 1 किंवा 2 धावा. बोललो ना, 2 धावा. आज आपला आवाज तुमच्यापर्यंत फक्त 12 पाहिजे आता. मात्र असतील 17 बॉलामध्ये. त्यांच्या मुले आणि आज
हो शॉट लिडिंग ऑफ द मॅच मिस टायमिंग स्ट्रोक पहिला बॉल हवेमध्ये होता तिथं मॅडम धावता बॉल वरती जातील उचलतील फेकतील तिथं मिस फिल्डिंग त्यावरती 2 धावा खोऱ्यानं काढल्या गेल्या बाबा काय शॉट मारले चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली मॅडमनं चेंडू अडवला त्यावरती एकच धाव फलक धावा झाल्या त्या 10 ऍक्च्युली नो बॉल होता Scoreboard. तरी मारला एक नंबर बॉल मारला 10 बॉल मध्ये 4 ओ चांगला बॉल पाहायला मिळाला टीम कमिटीकडून जिंकलेले कुठली टीम जिंकली नाव्याची टीम जिंकलेली आहे चला आता आपण जाऊया तर मॅच होती उरण पोलीस स्टेशन आणि नावा पोलीस स्टेशन मध्ये तर नावा पोलीस स्टेशन जिंकलेले आहे मॅच आवडली असेल तर सर्व प्रेक्षकांनी या दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या द्यायच्या आहेत. गणपती धन्यवाद. दोन्ही संघांना मी विनंती करतो की आपण वेळात वेळ या काढून करूया मॅचला सुरुवात मॅच पाहायला मिळतोय आम्हाला टी-शर्ट स्पॉन्सर केले त्याच्याबद्दल थँक्यू. हे बघा उरण आपला नाव स्पोर्टमॅन स्पिरिट दाखवले त्या खेळाडूने स्वतः बाहेर निघाला की थँक्यू सो मच मॅडम आला ती या स्पर्धेला तुमची भेट दिली दोन्ही टीमच्या मॅडमांना थँक्यू सो मच चलूया आता याच्यानंतर आपली किंग कोंट्री यांचा राऊंड होणार आहे आणि आपल्या सोबत आहे राजेश म्हात्रे कसा खेळतोय पहिले बॉल आवडत असेल तसं ते मॅच चालू आहे पण याच्यानंतरचा होणारा सामना फुल कट्टर असेल आपला कोंढरीपाडा आणि कोण सुरकेचा पाडा ते कट्टर नाही एवढं पण कसं आहे मॅच कट्टर आहे कारण आमचा मला वाटतं कितवा राऊंड आहे 8वा जाम टाइम वेट केला आणि त्याच्यानंतर राऊंड आहे आमचा म्हणून जाम मजा येणार आहे मजा बघा आता ग्राउंड बघा सर्व टीम रेडी झाली आपली चला बॅटिंगसाठी आपला गावातला संघ रेडी आहे हे बघा बघू शकता दोघ जण बॅट्समॅन तिघ जण का आपण अच्छा 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 आणि इथं पब्लिक बघू शकतो आपल्या गावातले सर्वजण आणि साईडला तुर्कीचा पार्ट असा टीम आहे अपोजिट बघूया मॅचचा सामना कसा होतोय आणि एन्जॉय करूया आपण मी स्वतः एन्जॉय करतोय हा जो मॅचचा सामना आहे बघण्यासाठी आपण भरपूर म्हणजे वेट केला जवळपास पूर्ण दुपार गेली आपली आणि संध्याकाळचा वेळ होत आलेला आहे आणि बघूया आता सामना कसा होतोय लास्ट राऊंड आहे 8वा राऊंड आहे आणि चेहरा बघू शकतो आपल्या करंजा कोंढरी पाड्यामधून कोण नाईस सुरेश बुवा गोलंदाज जबरदस्त काय मारलाय आणि लवकरात लवकर म्हणजे त्यांची डिलिव्हरी अगदी फास्ट आहे ऍक्च्युअल जे झालं ते भाऊ एकदम चुकीचं झाला काय झालं मला पण माहिती नाही फक्त वयाच्या 50 वर्षाला फक्त 2 महिने कमी आहेत
आणि ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. काय रोल प्रमाणे मी पण काय बोलू शकत नाही, पण बाई ठीक आहे, नाही फिटनेस आहे, खेळते खेळू दे. हे बघा एन्जॉय बरबाद केली, 15 मिनिटं बरबाद केलं तुम्ही. ते वयाचा नाही प्रश्न, जे बरबाद केलं ना 15 मिनिटं त्याचा प्रश्न आहे. बस हे बघा ऐकता, तुम्ही पण ऐकता. हे बघा खेळू दे यार, एन्जॉय करू द्या. होली आहे, 2 महिनेच आहेत, काय फरक पडतंय. चला आता भरपूर मजा येणार आहे, भरपूर पब्लिक फुल, एकदम क्राऊड एकदम फुल दिसलेला आहे. इथं बघू शकतो आता काय होणार आहे ते. गेला हे मॅचचं काय मला समजलं नाही, पण मजा येते. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा. प्रत्येक चेंडूमध्ये थांबायला नसेल. चार बाजू केलेले आहेत. चांगला पडतोय. आता काय वाटतंय, रिकवर होईल मॅच? रिकवर होईल म्हणजे झालीच पाहिजे आणि आपला नंबर आलाच पाहिजे. जोश बघू शकता कोंढरीकरांचा आमचा. भले मॅच हारो किंवा जिको, पण आनंद जो आनंद वर्षातून एकदा येते. बाई चालती गेली तर चालेल, कुठं बी रुतबा कमी नाही झाला पाहिजे. हीच आहे घरी शिमग्याची मजा आमच्या गावातील. लय एन्जॉय करतो आम्ही. माझी पोर व्हिडिओ बघते तुझ्या. भरपूर एन्जॉय करतात आपल्या गावातले पोरं. अंगणात या ग्रुप बघू शकतो. बघा गेली गेली. राऊंड पहिलाच आहे, पण असं वाटतंय का मी फायनल बघायला आलोय, कारण एवढा क्राऊड आणि एवढी मजा मस्ती बिलकुल नव्हती 10, 10:30, 12, 11 वाजेपर्यंत. आणि हे बघा पब्लिक बघू शकतो, भरपूर एन्जॉय केली. आता आपला संघ फिल्डिंगसाठी गेलेला आहे, तर काय एन्जॉय येतो ते आपण बघूया. आपल्यासोबत आहे द्वितीत. काय बोलशील, मॅच कशी होती? कशी होती? हा मस्त होती, बोल मस्त. 7 कर.
असं हातकेर मस्त होती. हा तू खेळला नसेल. मोठा झाले होते जाशील 100% जाशील. रांड्याच्या बियर मारण्याचं हे बघ बियर मार रांड्याच्या उमा खाता पडे उमा खाता पडे याच्या आईची काय उमा खाता पडे बियर मार नाही पिली. नाही नको. नाही. रांड्याच्या उमा खाता पडे काय वाटतंय कोण जिंकल? आपणच जय हनुमान कोंढरी किती काढून आता रन्स आहे ना? 30 काढून 2 ओव्हरी. बघूया. आवड. इथे आउट. अरे घसला चला. ही चाल केली. जशी आम्ही केली नाही चाल तशी चाल होती ती. बस कोणाला कधी कमी समजू नाही पाहिजे. सर्व समान. माहिती नाही मला भाई पाहिजे. चांगली गोष्ट करते तो. चांगले करते. एक गाव एक नंबर ही जी विकेट गेलेली आहे ना या माणसासाठी गेलेली आहे. एकदम टॉपचा प्लेअर गेला. षटकार पाहिजेच. बघलास गोरीचा प्रेम. तुझ्यावरती विकेट वरती प्रेम बघ. कोंढरीकरांचा प्रेम बघ. तुझी एक विकेट आणि बघूया आता काय होतोय ते. लय पण तुझी विकेट गेली काय माहिती नाही का गेली. बेस्ट प्लेअर आहेस तू. बघूया. आता बॅटिंगला आलेला आहे तो पोलीस. आई शपथ मस्त. अडवला 2 रन. विक्रम काय वाटतंय कप कोण घेऊन जाईल? 100% आपलाच 100% आमचाच का डोक्यात डोलून टाकला तू. भरपूर एन्जॉय केली आणि मॅच लय मजा आली. करण काय बोलत आहे खंब्याबद्दल? खंबा एक नंबर खंबा आहे. आम्ही हात पॅक करू आणि दारू आमची स्मूथ जाते एकदम. एक स्मूथ दारू आहे एकदम. एक पॅक मध्ये आम्ही मारतो. स्मूथ दारू आहे. मिथून कोहली पाहिजे पण तसा आता रोल नाहीये. हॅपी होली. 45 प्लस.
जगजितदादा घरत कधीही हाक मारा आपल्या वेळेला ते नाही नाही म्हणत होच म्हणणार अशा आमच्या आदरणीय सन्माननीय जितूदादा घरत यांच्या पवित्र शुभ हस्ते जगदीशदादा ठाकूर यांचा सन्मान केले. चला तो आता संघ 3 आहेत आणि 3 संघामध्ये चिठ्ठ्या एका साईडला संघ आहे गोंडरी फायनलची जयहनुमान चिठ्ठी गोंडरी, भेटते दुसऱ्या बघूया. साईडला संघ आहे मधुकर स्पोर्ट्स आणि तिसऱ्या साईडला संघ आहे साबरेल इलेव्हन. एक चिठ्ठीवर सेमीफायनलचं नाव आहे आणि एका चिठ्ठीवर फायनल. लक्षात घ्या अजून कुठला संघ फायनलमध्ये होतोय. गोंडरी संघ, गोंडरी, क्या बात आहे. या. झाला भाई मजा आली एक नंबर मोडला करूया आपण थोडं. चला आता आपण आवलोय नावपाड्याचे आपले स्टॉपवर आणि बघा आपले मित्र भेटलेले आहेत. आमच्या गावात या एक नंबर मजा असते. मजा करून जा. हॅपी होली. आता यो 2 शब्दांत बोललेला माहितीये काय मला काय बोलता येत नाही. कसं बोलला पण एक नंबर. मी 3 शब्दांत बोलते हॅपी होली. हे बघा आणि आमचा टिल्लूला आला. इकडे या लवकर. जास्त नको. करंजा पाड्याची होली आलेली आहे. आमच्या कोंढरी पाड्याची होली आली की नाही माहिती नाही मला पण खूप मजा येते. आता सध्या फायनल चालू आहे आपली. 3 चेंडू आणि 11 धावा. आपल्याला 3 चेंडू टाकायचे आहेत आणि त्यांना 11 धावा करायचे आहेत. बघूया काय होतोय. वाईट 3 चेंडू आणि 10 धावा आता पाहिजे. सामना अति तटीचा झालेला आहे आणि फुल मजा येत आहे. एक चेंडू आणि आपल्याला होणे आल्यासाठी जायचं आहे. कुशल हा जो बक्षीस असलाय हा जो बक्षीस आहे तो असलाय मॅन ऑफ द मॅच.
मोरेश्वर ठरतोय ज्यानं 2 कॅचेस पकडाय बेस्ट फिल्डर मोरेश्वरला विनंती करेन स्टेजवर येऊन आपला मानस ये बोकराचा एक तरी पीस मिळला ना मला उद्यापर्यंत तर मी नशीबवान असन. काय वाटतंय तुला? बरोबर बोलला का चुकीचं बोलला? मोरेश्वर ठरले बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट त्याने 2 कॅचेस पकडले. मी अजूनपर्यंत एकदा पण नाही गेला. किती मॅची जिंकलो असेल? 10 वर्षात 7 मॅची जिंकलो असेल, एकदा पण नाही मी निघाला. या वर्षी जर भेटला म्हणा तर नक्की नक्की मी गावाचा प्रयत्न करेन. मोरेश्वर या लवकर Happy Holi and once again Kodrippada winner the trophy and winner the trophy and winner the trophy in Kodrippada. Happy Holi. मोरेश्वर त्याने 2 कॅचेस ही जी एवढी पब्लिक दिसते ना ही सर्व आपल्या कोंढरी पाड्यातले आहे आणि मजा बघू शकतो. पाण्याने मारले, पाण्याने मोंडू. ही जिवंत कोंबडी मेली कशी काय? पाण्याने मारली, मोंडूक उपटली. म्हणून तू घरी घेऊन चला. इथं ऑलरेडी आपल्याला क्रिकेट मॅच आपला पहिला नंबर आलेला आहे, त्याच्यामुळं आपली हाऊल आणायला आपल्याला टाईम भेटला नाही. मैदानावरती कसा टाईम गेला मला पण नाही समजला, पण बघू शकतो काय सजावट केलेलं आहे भारी. आपला हा हनुमंताचं मंदिर आहे आणि सजावट पूर्ण केलेलं आहे. हाऊल पाय बघू शकतो, केलीची हाऊल आहे यंदा आणि त्या साईडला सावलीची हाऊल आहे. तर थोड्याच वेळात आपल्या गावातल्या ज्या आई बहिणी आहेत त्या सर्व पूजा करण्यासाठी येतील आणि त्याच्यानंतर होली पेटवतील आणि भरपूर एन्जॉय करू आपण. बघूया काय कसं काय होतं ते कार्यक्रम दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. लेट्स गो गाईज, एन्जॉय करूया रात्री.
होप यू गाईज एन्जॉय ब्लॉग केला असेल आपला होलीचा. आपल्याला टाईम भेटतो तसे आपण ब्लॉग बनवतो, कारण फुलफुल टाईम नसतो. जेव्हा टाईम भेटतो तेव्हा आपण करतो. आता पालखीचा ब्लॉग शूट करेल, कारण गावातले ब्लॉग शूट करायला भरपूर मजा येते. सर्व गावातले लोक एकत्र असतात आणि काय बोलणार, मजाच येते. तर व्लॉग एडिट करून अपलोड करतो आहे, उद्या सकाळी येईल तुम्हाला. आणि प्लीज लाईक करा एक, आणि जास्तीत जास्त शेअर केला तर बरं होईल. आपल्या गावाची जी परंपरा आहे ती लोकांपर्यंत पोचवा तुम्ही, माझी अशी इच्छा आहे. माझा शूट मिस झाला आपला होलीचा, जो आपली होली घेऊन येतात भाटातून आपल्या, तो जरा मिस झाला, कारण फायनलला मॅच होती आपली मैदानामध्ये. त्याच्यामुळे पुढच्या वर्षी जो व्लॉग असणार आपला प्रॉपर असणार, कल्चर आपला कसा आहे गावाचा तो नक्की दाखवण्याचा मी प्रयत्न करेन. मॅचसाठी थोडी विश्रांती घेण्याचा प्रयत्न करेन, कारण होलीचा जो पूर्ण कार्यक्रम असतोय तो कसा होतोय तो रेकॉर्ड करण्याचा माझा पुढचा प्रयत्न असेल नक्कीच. थँक्यू. लाईक शेअर सबस्क्राईब करा. काय बोलू दुसरा. धन्यवाद. गुड नाईट.